आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांमध्ये चर्चेत असणारे माजी सैनिक चंदू चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे महानगरपालिकेच्या चक्रा मारत आहेत। त्याला कारण आहे त्यांच्या परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य। या संदर्भात ते वारंवार मनपाकडे पाठपुरावा करून देखील त्यांच्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळे संतप्त चंदू चव्हाण यांनी आज अखेर आयुक्त यांच्या त्यांना बाहेर जोरदार आंदोलन केले। दरम्यान चंदू चव्हाण यांना तेथून हटवण्यासाठी मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी युवराज खरात यांनी मारहाण केल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे। आता याच व्हिडिओच्या माध्यमातून धुळे मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात संतापाची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओच्या आधारे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी नागरी सुविधांसाठी महापालिकेत जाऊन आंदोलन केलं, पण महापालिकेतील काही गुंड स्वभावाचे कर्मचारी यांनी चक्क आंदोलनकर्त्यांवर हात उचलला। या प्रकारचा आम्ही तीव्र निषेध करतो। महापालिकेतील या गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर बंडखोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्वरित निलंबन करावा आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 11 जुलै रोजी महापालिकेच्या मुख्य गेटला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात, शहराध्यक्ष इक्बाल तेली, आकाश बागुल, चंद्रमणी वाघ, योगेश पैलवान, पगारे महाले, राकेश मोरे, आकाश कदम, भरत राजपूत, ईश्वर राजपूत, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। तुम्ही डायरेक्ट धरतात, तुम्ही कावर धरतात रे? दहशतवादी का? हा दहशतवादी सारखं धरतोय मला। नाव सांग, तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन, सांगतो मी कसं काय करतो आंदोलन। मग मारतात कसं काय तुम्ही काय पट्ट्यात मारली नाही? कोणी मारली मारली? चल तू त्याने लाच सुद्धा मारली मला। कोण आहे तो? लाच सुद्धा मारली त्याने। बघून घेऊ आज, हा बघून घेऊ आज। जायची नका जरा, आतंकवादी नाही येतो जायची नाही, आतंकवादी नाही सांगितलं। तुमचं नाव काय? काय नाव काय? हे बघा, हे नगरपालिका आहे धुळेची, असं करत राहत आहे। त्याने लात मारली। अरे हे दुःख सैनिकाचं समजलं? ही मोबाईल हिसकावणं, मारणं, छातीवर लात मारणं, हे धक्का मारणं, हे लोकशाही आहे। कुठे गेले लोकशाहीवाले? जे स्वतःला ढोल वाजवतात, कुठे गेले लोकशाहीवाले? कुठे गेले लोकशाहीवाले? त्याने लात मारली, त्याला लाज वाटायला पाहिजे। सैनिकाला लात मारतोय बुलाला घेऊन, कशाला देतात रे? त्याला बी लात मारा, त्याला बी लात मारा, मारून नका त्याला, खून पिऊन जात होता। अरे लात केस काय मारते त्याला? कशाला उभे राहतात? कुठे गेला ते आमदार खासदार? या मुलाला सुद्धा लात मारता, बापाला लात मारता, साले लाजा वाटायला पाहिजे रे। चंदू चव्हाणला जे मारहाण झाली तुमच्या महापालिकेत, चंदू चव्हाण हा देशासाठी त्याने सेनेमध्ये काम केलेलं आहे 11 वर्ष, आणि त्याला जे काही सेनेने त्याचे जे काही कर्माचे फळं असतील किंवा त्याचे जे काही असेल कायदेशीर लढाई त्याची सेनेसोबत चालू आहे। तो त्याच्यासाठी न्याय मागतोय, परंतु तो आपल्या महापालिकेच्या आवारात आला होता। त्याच्या काही नागरी सुविधांच्या बाबतीत त्याच्या काही समस्या होत्या, आणि त्या समस्यांचं घराणे घेऊन तो आपल्या पालिकेत आला होता। आणि या पालिकेत आल्यानंतर त्याला आपल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे। लात मारली, बुक्की मारली, त्याची कॉलर पकडली, त्याचा गळा पकडला, असे विविध प्रकारे त्याला त्रास दिला गेलेला आहे, आणि त्याला अपमानित करून या ठिकाणी हाकलून लावण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबत त्याचा 5 वर्षाचा लहान मुलगा होता, त्याला सुद्धा त्यांनी छळ केलेला आहे। तर अशा ह्या कर्मचाऱ्यांना तुम्ही काय गुंड ठेवलेत का साहेब? इथं गुंडांची भरती आहे का? या पालिकेचे लोक जनतेच्या सेवेसाठी आहेत का लोक जनतेवर अन्याय करण्यासाठी आहेत? त्वरित त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करा, त्यांना आपल्या कामातून बडतर्फ करा आणि त्यांच्यावर कायदेशीर पोलिसात गुन्हा दाखल करून
जी काही पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर जो काही त्यांचा परिणाम निघेल तो निघेल, परंतु त्यांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, फिर्यादी तुम्ही बना आणि त्यांना सेवेतून सुद्धा बरतरफ करा. नाहीतर आम्ही आमचा इशारा खाली दिलेला आहे. आम्ही येत्या सोमवारी म्हणजे 21 जुलै रोजी महापालिकेच्या गेटला कुलूप लावून, प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करणार आहोत. याची दखल तुम्ही खबरदारीने घ्यावी. आयुक्त मॅडमांना द्या तुम्ही आणि त्यांच्या ज्या काही आहेत जे गुंड त्यांना हाकला. अनेक लोक बेरोजगार लोक फिरतात, त्यांना संधी मिळू द्या किंवा जे ज्युनियर काम करतात ते प्रमोट होतील. अहो साहेब आम्ही जेव्हा येत होती मग मीटिंग चालू राहते ना, तुम्हाला त्रास उभा राहतो. जेव्हा आम्ही आलो तेव्हा कमीत कमी भेटतात. महानगरपालिकेचे इलेक्शनची माहिती आहे मुख्य साहेब कामगिरी दाखल घ्या. सांगतो मॅडमांना आम्हाला पोचवून देईल. पुष्कर आपल्या मनीषकडे जाऊन फक्त इन्व्हर्ट करून घेऊन साहेबांना सही शिकायला. मनीषकडे ऐकतं कार्यालयाचं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.